एक स्त्री जगाचा इतिहास बदलवू शकते. राजमाता जिजाऊ यांचं उदात्त असं चरित्र हे आपल्याला कायम शतकानुशतके प्रेरणा देत राहील. राजमाता जिजाऊंनी एक आदर्श राजा घडवला. शिवरायांच्या रूपाने असा राजा जगात झाला नाही. अनेक शूर पराक्रमी राजे जगामध्ये झाले, परंतु शिवरायांसारखा चरित्रवान राजा जगात कुठंच नाही. आणि ते घडवण्याचं कार्य जिजाऊंनी केलं. ज्यावेळेस शहाजी राजे हे बेंगलोरच्या जहागिरीवर होते आणि पुणे व सुपे ह्याची जहागिरी त्यांच्याकडे असताना ते ओस पडलेलं होतं. आणि याचं करायचं काय? पूर्ण पुण्यामध्ये आज जे सगळं म्हणजे देशातील सगळे लोक कुठं जायचं तर पुण्याला जायचंय, नोकरी कुठं करायचं पुण्याला. ते पुणे ज्यांनी निर्माण केलं त्या राजमाता जिजाऊ. शिवराय जेव्हा बालक होते आणि ते जहागिरीचं कार्य त्यांच्याकडे आलं त्यावेळेस ते पुण्यामध्ये सर्व गवत माजलेलं होतं, लांडगे होते, सर्व रानटी जनावरं त्या पुण्यामध्ये फिरत होते. सगळे गावकरी पुणे सोडून निघून गेलेले होते. असं हे ते पुन्हा जिजाऊंनी उभं केलं. आणि ज्या ठिकाणी म्हणजे अतिशय स्मशान शांतता होती त्या ठिकाणी सोन्याचा नांगर फिरवून त्या ठिकाणी पुन्हा पुन्हा वसवलं आणि ती जहागिरी सुरू केली आणि कारभार सुरू केला लोकशाही पद्धतीने. राजा कसा असावा याचा आदर्श जिजाऊंनी घडवला. आणि स्वराज्याचं जे स्वप्न आहे शिवबाच्या बालमनावर कोरलं. त्याचं कारण असं होतं की ज्याप्रमाणे शहाजी राजे हे निजामाच्या दरबारामध्ये जहागीरदार होते, त्याचप्रमाणे जिजाऊंचे वडील देखील त्याच दरबारामध्ये होते, निजामाच्या दरबारामध्ये. परंतु या राजकारणामध्ये कारस्थानामध्ये त्यांचं नाव गोवण्यात आलं आणि भर दरबारामध्ये जिजाऊंच्या वडिलांचा खून झाला. आणि त्यावेळेस तातडीने शहाजीराजे तिथून निघून गेले. जिजाऊंच्या कानावर ही बातमी जेव्हा आली तर त्यांना अश्रू अनावर झाले. मात्र त्यांनी त्या अश्रूंचं रूपांतर अंगारामध्ये केलं. त्यांनी ठरवलं की ह्या परकीयांची सत्ता आता घालवून दिल्याशिवाय पर्याय नाही. स्वतः जिजाऊ घोड्यावर बसल्या तलवार घेऊन. आणि शिवरायांना असं घडवलं की शिवरायांनी समूळ या परकीय सत्ता, आदिलशाही, निजामशाही सर्व उघडून टाकल्या आणि आपल्या आईचं स्वप्न साकार केलं. त्या आईने स्वप्न स्वतःच्या स्वार्थासाठी पाहिलं नाही, देशासाठी पाहिलं. असा हा राजा आणि अशा ह्या माता जिजाऊ यांचे चरित्र अतिशय थोर आणि उदात्त आहे. त्यांच्याबद्दल कितीही सांगितलं तरी कमी पडेल. मी माझा एक वैयक्तिक प्रसंग सांगतो सर. माझं जेव्हा लग्न झालं आणि लग्नानंतर पहिला वाढदिवस होता पत्नीचा, मग तिला भेट काय द्यायचं तर मी मा जिजाऊ साहेब नावाचं एक पुस्तक तिला भेट दिलं. टाळ्या वाजवा जोरदार. ते पुस्तक आजही आता त्यांनी किती वाचलं असेल तर तो भाग वेगळा आहे. परंतु मला असं वाटलं की खरंच माझ्याही घरामध्ये शिवबा जन्माला यायला पाहिजे. म्हणून आज या ज्या मुली जिजाऊच्या वेशात आल्या त्यांच्यासाठी आपण जोरदार टाळ्या वाजवूया. मध्ये आहे की मला जिजाऊ बनायचं आहे. निश्चितच मला दिसतंय भारताचं भवितव्य अतिशय उज्ज्वल असणार आहे. अनेक घराघरांमध्ये हे शिवबा, रामचंद्र असे थोर या ठिकाणी जन्माला येणार आहेत. ज्यावेळेस जिजाऊ शिवबांना सांगत होत्या रामाच्या, कृष्णाच्या गोष्टी, त्याचं कारण असं होतं की जिजाऊंचा जो वंश आहे तो कृष्णाच्या वंशातले आहेत आणि शहाजीराजे भोसलेंचा जो वंश आहे तो श्रीरामाचा वंश आहे. जे राम आणि कृष्ण दोघांचा संगम त्या ठिकाणी झालेला आहे असं म्हणायला काही हरकत नाही. आणि असे या मातेने या आपल्या महाराष्ट्रावर अनंत उपकार या ठिकाणी करून ठेवलेले आहेत. त्यांच्या विनम्र स्मृतीत अभिवादन करतो. यानंतर असेच एक महान भारत मातेचे पुत्र विवेकानंद, स्वामी विवेकानंद. तर ज्या काळामध्ये देशामध्ये इंग्रजांचं राज्य होतं आणि सर्व समाज हा गुलामगिरीच्या मानसिकतेमध्ये होता, पराभूत होता. ब्रिटिशांनी भारतीयांना म्हणजे हा गारुड्यांचा देश आहे म्हणजे या ठिकाणी जादू टोना अंधश्रद्धा अशा रीतीनं त्यांनी देशाला दूषण दिलं होतं इंग्रजांनी. आणि ज्यावेळेस
जे लोक शिकत होते, शिक्षण घेत होते, ते पण इंग्रजी विचारांचेच लोक होते. म्हणजे त्यांच्यामध्ये कुठेही स्वाभिमान नव्हता, राष्ट्राभिमान नव्हता, देशाबद्दल प्रेरणा नव्हती. अशा या काळामध्ये विवेकानंद उभे राहिले आणि देशाचं नाव त्यांनी उज्ज्वल केलं, हिंदू धर्माचं नाव उज्ज्वल केलं. शिकागो या ठिकाणी 1893 साली एक जागतिक धर्म परिषद भरली होती. जसं की आपण वेगवेगळ्या विचारांचे लोक एका ठिकाणी आणून त्याचे विचार ऐकतो, तशा प्रकारची एक ती परिषद होती की सर्व धर्मांमध्ये कोणता धर्म श्रेष्ठ आहे बाबा, तर तुम्ही प्रत्येकाने आपले प्रतिनिधी पाठवा आणि तुमच्या धर्माचं ज्ञान या ठिकाणी द्या. ते जागतिक धर्म परिषदेमध्ये भारताचं प्रतिनिधित्व स्वामी विवेकानंदांकडे आलं आणि ते जहाजाने शिकागो या ठिकाणी पोहोचले. तर ते आपल्या धर्माचं जे एक सार असतं, धर्माचा जो ग्रंथ आहे भगवद्गीता, अतिशय छोटासा असा ग्रंथ आहे. आपण जर आजही विकत घ्यायला गेलो तर छोटीशी अशी एक गीता असते. तर ते गीता घेऊन त्या ठिकाणी पोहोचले. साधूच्या वेशामध्ये भगवे कपडे परिधान केलेले होते, जसं या चित्रामध्ये दिसतंय. या पद्धतीने तरुण होते, युवा होते, त्या ठिकाणी पोहोचले शिकागो या ठिकाणी. आणि तिथं रजिस्ट्रेशन नोंदणी करायची होती. तर ते अगदी शेवटी लास्टला पोहोचले. तर त्यांचा जो प्रत्येक धर्माचे ग्रंथ असे तिथे ठेवलेले होते, त्यांनी भगवद्गीता छोटासा ग्रंथ आहे म्हणे खाली ठेवून दिला सगळ्यात लास्टला, तळाशी अपमान केला, अपमान म्हणून. आणि मग त्याच्यावरती बायोचे सगळे ग्रंथ वरती उंचावा. स्टेजवर उभे राहिले विवेकानंद बोलण्यासाठी. बरं, त्यांना वेळही दिला जाईल म्हणे, तुम्हाला 2च मिनिटाचा वेळ भेटेल. वेळ पण दिला नाही. तुमचा काही हिंदू धर्म काही नाही म्हणे, तुमचा चांगला नाहीये, त्याच्यामध्ये सगळे अंधश्रद्धा आहेत. आणि मग सगळं सभागृह भरलेलं होतं. सगळ्या धर्मांचे जे मोठे मोठे विद्वान होते त्यांचे भाषण झाले. नंतर विवेकानंदांनी माईक हातात घेतला आणि बोलायला सुरुवात केली. माझ्या अमेरिकन बंधू आणि भगिनींनो, हे शब्द, माय डिअर अमेरिकन ब्रदर्स अँड सिस्टर्स, तेवढे शब्द ऐकून सर्व सभागृह टाळ्यांचा कडकडाट झाला. 2 मिनिटं टाळ्या वाजण्यातच संपले. 2च मिनिटाचा वेळ दिलेला होता. आता काय बोलणार? ते आयोजक आले पुढे, तुम्हाला जेवढा वेळ पाहिजे तेवढं बोला म्हणे, तुम्ही पूर्ण वेळ घ्या. आणि मग विवेकानंदांनी सुरुवात केली म्हणे, माझा धर्मग्रंथ तुम्ही सगळ्यात शेवटी ठेवला ना, त्याचं कारणच असं आहे, सगळ्या धर्मांचा पाया हा भगवद्गीता आहे. या ठिकाणी अशा रीतीनं त्यांनी आणि मानवता धर्म त्या ठिकाणी मांडला. त्यावेळी जगाला समजलं की हा धर्म हा सनातन धर्म आहे, ज्याला हिंदू धर्म म्हटलं जातं. हा सनातन आणि अतिशय महान असा धर्म आहे. विवेकानंदांचं कार्य एवढंच नाहीये, देशभक्ती पण त्यांनी पेरली. आणि आज एक युवा दिन पण आहे. तर या युवा दिन त्यांच्या जयंतीनिमित्त साजरा करण्यात येतो. तर त्यांनी तरुणांना नेहमी प्रेरणा दिलेली आहे. मी ज्यावेळेस शिक्षण घेत असताना डीएडला, त्यावेळेस मी पहिलं पुस्तक विवेकानंदांचंच वाचलं होतं. तर विवेकानंदांनी यशाचं रहस्य सांगितलंय. बघा, आज अनेक तरुण यश मिळवण्यासाठी धडपडतायत, ते अपयशी होतात. काही एपीएससी, यूपीएससी किंवा कुठल्याही परीक्षांमध्ये साध्या BA मध्ये पण नापास होतात पोरं, यश मिळत नाही. तर त्या यशाचं रहस्य विवेकानंदांनी सांगितलंय, ते मी आज तुम्हाला सांगतो. सगळ्यांनी नीट लक्ष द्या. तुम्हाला जर कुठल्याही गोष्टीमध्ये यशस्वी व्हायचं असेल, म्हणजे उद्योजक म्हणून, अधिकारी म्हणून किंवा कुठलाही मानव म्हणून तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल, तर त्यांनी काय सांगितलंय की टेक 1 आयडिया ॲट 1 टाइम. म्हणजे एका वेळेला तुम्ही एक गोष्ट घ्या. आपण काय करतो, 17 गोष्टींमध्ये लक्ष घालतो. मला हेही करायचंय, तेही करायचंय, क्रिकेटही खेळायचंय, कवी बनायचंय, सगळ्या गोष्टी एका वेळेला नाही. टेक 1 आयडिया ॲट 1 टाइम, मेक इट युअर लाईफ. ती जी आयडिया तुम्ही घेतलेली आहे त्याला तुमचं जीवन बनवा. लिव्ह फॉर इट अँड डाय फॉर इट. जगायचं तर त्यासाठीच, मरायचं तर त्यासाठीच. म्हणजे एक गोष्ट डोक्यात घ्यायची आणि ती त्याचं दिवस रात्र जोपर्यंत ते यश मिळत नाही तोपर्यंत आपण त्या प्रत्येक क्षणाक्षणाला, श्वासामध्ये तुमच्याला डोळ्यासमोर ते तुमचं ध्येय पाहिजे. तुम्ही यशस्वी व्हाल. हा यशाचा मूल मंत्र विवेकानंदांनी दिलेला आहे. असे हे विवेकानंद या भारतभूमीचे पुत्र आणि अशा या जिजाऊ, या दोघांच्या प्रतिमेस विनम्र अभिवादन करून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद सर.